नाहीये, त्याची घरातली परिस्थिती चांगली नाहीये, तरी तो जाऊन सकाळी जॉब करतोय, घरातल्यांची काळजी घेतोय, तरी ते एवढी बॉडी पेन करून आत्ताच काम करून तरी स्वतःला हा प्रॅक्टिसला पाठवतोय. मेंटली स्टेबल नाहीये तो, तरी तो करतो. तरी आपण काय म्हणतो, हा हा मोठा झाला होता, आता काय झालं, काय नाही, संपला तो, पुढं काय होणार नाही, काय नाही. सर्वांना हात जोडून विनंती आहे माझी, जर हा व्हिडिओ मी कधी बनवत नाहीये, पण बनवण्यासाठी मला काहीतरी वाटलं बनवावं. जर आपल्याला मोटिवेट करता येत नाही ना कुणाला, तर डिमोटिवेट करू नका प्लीज. तो आपल्याला माहिती नाही कुठला स्पोर्ट्स प्लेअर, म्हणजे कबड्डी प्लेअर असो, टेनिस असो, क्रिकेटर असो, जिम्नॅस्टिक असो, रेसलिंग असो, किंवा बॉडी बिल्डिंग खेळणारा व्यक्ती असो, कुठलाही स्पोर्ट्स प्लेअर असो, आपल्याला माहिती नाहीये त्याची घराची परिस्थिती काय, घरात कोण आजारी आहे नाहीये, कुणाला मेडिसिन जास्त लागतंय, कुणाच्या बहिणीचं लग्न झालंय, त्याचे तो हप्ते फेडतोय, हे आपल्याला माहिती नाही. किट घेण्यापेक्षा तो ते बहिणीच्या लागलेल्या लग्नाला जे पैसे त्यांनी कर्ज घेतलेले आहे तो फेडण्यामध्ये जर तो वेळ घालवत असेल, तर तुम्ही त्याला नावं नका देऊ की तो चांगला ऍथलीट होता ना आता काय करतोय, आता हे काम करतोय. तुम्हाला माहिती आहे, सकाळी 8 तास जॉब करून दुपारी तो थोडस काय मिळेल ते खाऊन आणि संध्याकाळी परत तो प्रॅक्टिसला जातोय. आपल्याला माहिती नाहीये. तर शेजारचे पाजारांचे टोमणे ऐकून ते म्हणतात की आई वडिलांनी काय केलंय काय नाही, आणि हा चाललाय मोठा बनायला. आपल्याला सिच्युएशन कोणाची माहिती नाहीये, आपण फक्त फेस करतोय. जो फेस करतोय त्याला माहिती. कुठल्या ऍथलीटची कुठली तरी गर्लफ्रेंड कुणा जरी सोडून गेले, मेंटली डिस्टर्ब वगैरे असतो, तरी तो ते सगळं विसरून स्वतःला पूर्ण मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतोय, त्या परिस्थितीला मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला जर कुणाला सपोर्ट करता येत नसेल, तर कुणाला डिमोटिवेट नका करू, हीच विनंती. करतोय तो करतोय, काही ना काहीतरी परिस्थिती नाहीये, त्याची घरातली परिस्थिती चांगली नाहीये, तरी तो जाऊन सकाळी जॉब करतोय, घरातल्यांची काळजी घेतोय, तरी ते एवढी बॉडी पेन करून आत्ताच काम करून तरी स्वतःला हा प्रॅक्टिसला पाठवतोय. मेंटली स्टेबल नाहीये तो, तरी तो करतो. तरी आपण काय म्हणतो, हा हा मोठा झाला होता, आता काय झालं, काय नाही, संपला तो, पुढं काय होणार नाही, काय नाही. माहिती घरातली परिस्थिती काय, प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात, आणि पैसे कमवण्यासाठी तो व्यक्ती 8 तास जॉब करून स्वतःचे स्वप्न पूर्ण करतोय. तरी सुद्धा तुम्ही त्या लोकांना चांगलं मानता जे दारू पिता, सिगरेट पिता, गुटखा खातात, ती तुमच्यासाठी चांगली. आणि जे सकाळी 8 तास जॉब करून घरातल्यांची काळजी घेतात आहे, ओके, घरातल्यांचं कुणाचं मेडिसिन लागतंय ते आणून देतात आहे, त्याच्यानंतर तो व्यक्ती स्वतःला प्रॅक्टिससाठी स्वतःला म्हणवतो की हा बाबा ठीक आहे, नाही काही गोष्टी स्वतःकडे, नाही काही गोष्टी आपल्याकडे आपण करू शकतो, आपण प्रॅक्टिस तर करू शकतो, तरी लोक त्याला नावं ठेवतात. प्लीज ही एकच विनंती आहे, जर आपल्याला मोटिवेट करता येत नाही, साथ देता येत नाही, नका देऊ. त्याची अपेक्षा पण नाही की कुणी तुम्हाला साथ द्यावी, तू त्याचं काम करतोय, पण तुम्ही प्लीज अशा व्यक्तीला नावं तर नका ठेवू, हीच विनंती.